गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या लेक्चरमध्ये आपलं वेवफ्रंट, टाईप्स ऑफ वेवफ्रंट म्हणजे स्पेरिकल वेवफ्रंट, प्लेन वेवफ्रंट अँड सिलेंड्रिकल वेवफ्रंट, त्याशिवाय वेव नॉर्मल हे झालं आहे. आज आपल्याला नवीन पॉईंट स्टडी करायचा आहे, हायजीन्स प्रिन्सिपल अँड हायजीन्स कन्स्ट्रक्शन. बाय यूजिंग हायजीन कन्स्ट्रक्शन वी आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट स्पेरिकल वेवफ्रंट अँड प्लेन वेवफ्रंट. सो फर्स्ट पॉईंट इज हायजीन्स प्रिन्सिपल. Every point on a surface of wavefront will act as a secondary source and it will emit secondary wave. आता लक्ष द्या, हा ओरिजिनल सोर्स आहे, याला म्हणतात प्रायमरी सोर्स. प्रायमरी सोर्स ऑल पॉसिबल डिरेक्शनला लाईट इमिट करतोय. दिस इज प्रायमरी सोर्स. प्रायमरी सोर्स हा ऑल पॉसिबल डिरेक्शनला लाईट इमिट करतोय. ही लाईट अशी वेवफ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते. हा स्पेरिकल वेवफ्रंट आहे. सपोज करा हा प्लेन वेवफ्रंट आहे. हा प्लेन वेवफ्रंट, ही लाईटची डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन इकडे सोर्स असणार आहे. ओके, पी पॉईंटला हा प्रायमरी सोर्स आहे. आता तुम्ही जर समोरून ऑब्झर्व करत असाल तर तुम्हाला हा लाईटचा सोर्स दिसणार नाही. तुम्हाला लाईट या पॉईंटपासून आली अशी वाटेल, बरोबर आहे. आपण जर वेवफ्रंटला फ्रंट साईडनं ऑब्झर्व करत असू तर लाईट तुम्हाला या पॉईंटपासून आल्यासारखी वाटेल. ॲक्च्युली हा काही लाईटचा सोर्स नाही आहे. ॲक्च्युली लाईटचा सोर्स तर इथे आहे, बरोबर आहे. हा लाईटचा ओरिजिनल सोर्स आहे. पण तुम्ही वेवफ्रंटला जर फ्रंट साईडनं ऑब्झर्व करत असाल तर तुम्हाला या पॉईंटपासून लाईट आल्यासारखी वाटेल, म्हणजे हे सेकंडरी सोर्सेस आहेत. ओके, so according to Huygens principle, every point on a surface of wavefront will act as a secondary source and it will emit secondary waves. आता हा प्लेन वेवफ्रंट आहे, हा प्रायमरी सोर्स आहे. तुम्ही जर वेवफ्रंटला फ्रंट साईडनं ऑब्झर्व करत असाल तर लाईट तुम्हाला या पॉईंटपासून आल्यासारखी वाटेल, बरोबर आहे. सोर्स हा आहे, हा काही ॲक्च्युली सोर्स नाही आहे, पण तुम्हाला लाईट या पॉईंटपासून आल्यासारखी वाटते, म्हणजे हा सेकंडरी सोर्स झाला. सो वेवफ्रंटचा सरफेस असेल त्या सरफेसवरचा प्रत्येक पॉईंट ॲक्ट होतो ॲज अ सेकंडरी सोर्स आणि त्याने इमिट केलेल्या जे वेव्ज असतात त्यांना म्हणतात सेकंडरी वेव्ज. याचा अगदी साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगू का. सन हा प्रायमरी सोर्स आहे. मूनला स्वतःची लाईट नसते. सनची लाईट मूनच्या सरफेसवर फॉल होते आणि मून त्या लाईटला इमिट करतो. आपण ज्या वेळेला रात्री मूनला बघतो त्यावेळेला तुम्हाला लाईट मूनपासून आल्यासारखी वाटते, बरोबर आहे. मग सन हा प्रायमरी सोर्स झाला तर मून हा सेकंडरी सोर्स झाला आणि मूननं इमिट केलेली लाईट ही सेकंडरी लाईट झाली, ह्या सेकंडरी वेव्ह झाल्या. किंवा आता बघा, हे नोटबुक आहे, ह्या नोटबुकवर लाईट पडले, सनची लाईट पडले, किंवा ह्या रूममध्ये मी बल्ब यूज केला आहे, त्या बल्बची लाईट ह्या नोटबुकवर पडू लागले. हे नोटबुक लाईटला इमिट करत आहे, ही लाईट तुमच्या डोळ्यांमध्ये जाऊ लागले, म्हणजे ह्या रूममधला जो बल्ब आहे तो प्रायमरी सोर्स झाला. तर नोटबुकनं जी लाईट इमिट केले हा सेकंडरी सोर्स झाला आणि तुमच्या डोळ्यांमध्ये ज्या वेव्ह जाऊ लागल्या त्या सेकंडरी वेव्ज आहेत. सो अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल, एव्हरी पॉईंट ऑन अ सरफेस ऑफ वेवफ्रंट विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स अँड इट विल इमिट सेकंडरी वेव्ज. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, नीट ऐका. हा लाईटचा प्रायमरी सोर्स आहे, ह्यानं स्पेरिकल वेवफ्रंट इमिट केला आहे. तुम्ही जर फ्रंट साईडनं वेवफ्रंटला ऑब्झर्व करत असाल तर तुम्हाला लाईट या पॉईंटपासून आल्यासारखी वाटेल. तुम्हाला हा प्रायमरी सोर्स आहे तो दिसत नाही आहे, तुम्हाला लाईट या पॉईंटपासून आल्यासारखी वाटते. आता या पॉईंटपासून जर लाईट इमिट होत असेल तर हा पॉईंट ॲक्ट होणार जस्ट लाईक अ सोर्स, पण हा सेकंडरी सोर्स आहे आणि त्याने इमिट केलेली ही लाईट सेकंडरी लाईट आहे. हा प्लेन वेवफ्रंट तुम्ही ऑब्झर्व करताय, तुम्हाला प्रायमरी सोर्स दिसत नाही आहे, तुम्हाला लाईट या पॉईंटपासून आल्यासारखी वाटते, तर हे पॉईंट म्हणजे सेकंडरी सोर्सेस झाले आणि त्यांनी इमिट केलेल्या वेव्ज असतात त्या झाल्या सेकंडरी वेव्ज. सो एव्हरी पॉईंट ऑन अ सरफेस ऑफ वेवफ्रंट विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स अँड इट विल इमिट सेकंडरी वेव्ज. ओके, मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे हायजीन्स कन्स्ट्रक्शन. If we know the nature and position of wavefront at given instant of time, then we can construct a new wavefront
at later instant of time by using some geometric arrangement, and this geometric arrangement is called as Huygens construction. एका पर्टिक्युलर इन्स्टंटला तुम्हाला वेवफ्रंटचं नेचर माहीत आहे. नेचर म्हणजे वेदर वेवफ्रंट इज स्पेरिकल ऑर प्लेन हे तुम्हाला माहीत आहे. त्याची पोझिशन माहीत आहे, म्हणजे ओरिजिनल सोर्सपासून तो किती डिस्टन्सवर आहे हे तुम्हाला माहीत आहे. तर पुढच्या इन्स्टंटला वेवफ्रंट तुम्हाला ड्रॉ करता येतो, त्याचं नेचर सांगता येतं, त्याची पोझिशन सांगता येते बाय युजिंग सम जॉमेट्रिक अरेंजमेंट. आणि ती जॉमेट्रिक अरेंजमेंट म्हणजेच हायजिन्स कन्स्ट्रक्शन. अगदी साधं एक्झाम्पल, सपोज करा टी इज इक्वल टू 5 सेकंड. या इन्स्टंटला मला वेवफ्रंटचं नेचर माहीत आहे, म्हणजे तो स्पेरिकल आहे की प्लेन आहे हे मला माहीत आहे, बरोबर आहे. तर टी इज इक्वल टू 6 सेकंड ह्या इन्स्टंटचा नवीन वेवफ्रंट आपल्याला ड्रॉ करता येईल बाय युजिंग सम जॉमेट्रिक अरेंजमेंट. आणि ही जॉमेट्रिक अरेंजमेंट म्हणजेच हायजिन्स कन्स्ट्रक्शन. जर मला एका पर्टिक्युलर इन्स्टंटला वेवफ्रंटचं नेचर माहीत आहे, नेचर याचा अर्थ तो स्पेरिकल आहे की प्लेन आहे हे मला माहीत आहे, त्याची पोझिशन मला माहीत आहे, म्हणजे प्रायमरी सोर्सपासून तो वेवफ्रंट किती डिस्टन्सवर आहे हे मला माहीत आहे. तर लॅटर इन्स्टंट म्हणजे त्याच्या पुढचा सेकंड आहे, त्याचा नवीन वेवफ्रंट मला ड्रॉ करता येईल, त्याचं नेचर सांगता येईल, त्याची पोझिशन पण सांगता येईल बाय युजिंग सम जॉमेट्रिक अरेंजमेंट. अँड दॅट जॉमेट्रिक अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज हायजिन्स कन्स्ट्रक्शन. ओके, मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे बाय युजिंग हायजिन कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेवफ्रंट. ओके, आता लक्ष द्या. एस इज source of light placed in air medium. It emits light in all possible direction. Each light wave travel for time interval t second with speed c. ओके, प्रत्येक लाईट वेव आहे ती ट्रॅव्हल होते फॉर टाइम इंटरवल टी सेकंड विथ स्पीड व्ही विथ स्पीड सी. सो प्रत्येक वेवनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असेल सी टी, बरोबर आहे. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. आपल्याकडे एक प्रायमरी सोर्स आहे, ह्याला एअरमध्ये प्लेस केला आहे. हा सोर्स ऑल पॉसिबल डिरेक्शन लाईट इमिट करतोय. ही लाईट ट्रॅव्हल होते विथ स्पीड सी फॉर टाइम इंटरवल टी सेकंड. इन दॅट टाइम each light wave will cover distance ct. Now consider the distance ct as radius and point source as origin. Draw a sphere. मग मी हा स्पियर ड्रॉ केला, बरोबर आहे. ह्या स्पियरच्या सरफेसवर हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी. सो दिस इज अवर इनिशियल स्पेरिकल वेवफ्रंट ॲट टाइम इंटरवल टी सेकंड, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू हायजिन्स प्रिन्सिपल आता पॉईंट ए बी सी हे ॲक्ट होणार आहे सेकंडरी सोर्स आणि ते इमिट करणार सेकंडरी वेव्स. आता सपोज करा सेकंडरी वेवलेट ट्रॅव्हल करतात फॉर टाइम इंटरवल t1 सेकंड विथ स्पीड सी. म्हणजे प्रत्येक लाईट वेवनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती झालं ct1, बरोबर आहे. ही वेवलेट ट्रॅव्हल झाली फॉर टाइम इंटरवल ct1 फॉर टाइम इंटरवल t1 आणि कव्हर केलं डिस्टन्स ct1. ही वेवलेट आहे, ही ट्रॅव्हल झाली फॉर टाइम इंटरवल t1 सेकंड आणि हिनं ट्रॅव्हल केलं डिस्टन्स ct1. Consider ct1 as a radius and point A as origin. किंवा consider ct1 as radius and secondary sources as origin. Draw a circle. मग हे सर्कल मी असं ड्रॉ केलं. बरोबर आहे. आता ह्या सर्कलवरचे जे पॉईंट्स आहेत, हा पॉईंट सपोज करा ए डॅश, हा पॉईंट बी डॅश, हा पॉईंट सी डॅश, याला मी आर्क ऑफ सर्कलनं जॉईन केलं. आर्क ऑफ सर्कलनं जॉईन केलं. सो दिस इज न्यू वेवफ्रंट ॲट टाइम इंटरवल t1 सेकंड, बरोबर आहे. आता बघा लक्ष द्या, मला इनिशियल वेवफ्रंट आहे त्याचं नेचर माहीत होतं. हा वेवफ्रंट कोणता होता, स्पेरिकल होता. किती डिस्टन्सवर होता, ॲट अ डिस्टन्स ct. म्हणजे मला इनिशियल वेवफ्रंट आहे
त्याचं नेचर माहीत होतं, त्याची पोझिशन माहीत होती, तर त्याच्यावरनं मला लॅटर इन्स्टंट T1 सेकंडचा वेव्हफ्रंट ड्रॉ करता आला, त्याचं नेचर सांगता आलं, त्याची पोझिशन सांगता आली. हा किती डिस्टन्सवर आहे? ॲट अ डिस्टन्स CT प्लस CT1 म्हणजे CT प्लस T1 सेकंड. तर आपण जो ड्रॉ केलेला वेव्हफ्रंट आहे त्याची पोझिशन काय आहे? फ्रॉम ओरिजिनल सोर्स हा वेव्हफ्रंट किती डिस्टन्सवर आहे? ॲट अ डिस्टन्स C इंटू ब्रॅकेट T प्लस T1. ह्याचं नेचर कोणतं आहे? हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. लक्षात आलं? तुम्हाला जर एका पर्टिक्युलर इन्स्टंटला वेव्हफ्रंटचं नेचर आणि पोझिशन माहीत असेल तर आपल्याला लॅटर इन्स्टंटचा वेव्हफ्रंट ड्रॉ करता येतो बाय युजिंग सम जॉमेट्रिक अरेंजमेंट, अँड दिस जॉमेट्रिक अरेंजमेंट इज नथिंग बट हायजीन्स कन्स्ट्रक्शन. क्लिअर झालं? मी अजून एकदा रिपीट करतो. बघा, एस इज प्रायमरी सोर्स ऑफ लाईट विच इमिट लाईट इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. Each light wave emitted by source travel for time interval t second with speed v. So each light wave will cover distance ct in time t second. Consider distance ct as a radius and point source as origin. Draw a circle. So this will give you a initial spherical wavefront ABC at time interval t second. तर बघा, टी सेकंडला मला वेव्हफ्रंटचं नेचर माहीत आहे, हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. टी सेकंडला मला वेव्हफ्रंटची पोझिशन माहीत आहे, हा वेव्हफ्रंट आहे तो ओरिजिनल सोर्सपासून किती डिस्टन्सवर आहे? ॲट अ डिस्टन्स CT. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल तुम्ही फ्रंट साईडनं ऑब्झर्व करत असाल तर तुम्हाला लाईट A, B आणि C या पॉईंटपासून आले असं वाटेल. म्हणजे A, B, C हे सेकंडरी सोर्स झाले आणि त्यांनी या सेकंडरी वेव्ज इमिट केल्या. प्रत्येक सेकंडरी वेव्ह ट्रॅव्हल होते फॉर टाईम इंटरवल T1 सेकंड विथ स्पीड C. सो प्रत्येक लाईट वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असेल? CT1. मग आपण काय केलं? सेकंडरी सोर्सेसना कन्सिडर केलं ॲज ओरिजिन, आणि हे जे डिस्टन्स आहे सेकंडरी वेव्हने ट्रॅव्हल केलेलं त्यांना कन्सिडर केलं ॲज अ रेडियस, आणि आपण सर्कल ड्रॉ केले. ह्या सर्कलना आर्क ऑफ सर्कलनं मी जॉईन केलं. मग मला नवीन स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळाला ॲट लॅटर इन्स्टंट ऑफ टाईम T1 सेकंड. बरोबर आहे? सो बघा, मला इनिशियल वेव्हफ्रंटचं नेचर आणि पोझिशन माहीत होती, तर बाय युजिंग जॉमेट्रिक अरेंजमेंट मी नवीन वेव्हफ्रंट ड्रॉ केला. मला त्याचं नेचर सांगता येतं आहे, हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. मला त्याची पोझिशन सांगता येते आहे, हा किती डिस्टन्सवर आहे? फ्रॉम ओरिजिनल सोर्स आहे ॲट अ डिस्टन्स C इंटू ब्रॅकेट T प्लस T1. जर तुम्हाला वेव्हफ्रंटचं नेचर आणि पोझिशन माहीत असेल तर लॅटर इन्स्टंटचा वेव्हफ्रंट आपल्याला ड्रॉ करता येतो बाय युजिंग सम जॉमेट्रिक अरेंजमेंट, आणि ही जॉमेट्रिक अरेंजमेंट म्हणजेच हायजीन्स कन्स्ट्रक्शन. क्लिअर झालं? सो आत्ता आपण स्टडी केलं कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट बाय युजिंग हायजीन्स प्रिन्सिपल. ओके, मग आता आपल्याला स्टडी करायचे कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. आता बघा, प्लेन वेव्हफ्रंट केव्हा फॉर्म होतो? काल आपण स्टडी केले. सोर्स मस्ट बी द पॉईंट सोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सोर्स मस्ट बी इन्फिनिटी. मग हा प्रायमरी सोर्स आहे. आता हा सोर्स लाईट इमिट करतोय, ती इन्फानाईट डिस्टन्ससाठी ट्रॅव्हल होते. कारण प्लेन वेव्हफ्रंट जर तुम्हाला ऑब्टेन करायचं असेल तर कंडिशन असते सोर्स मस्ट बी द पॉईंट सोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल मस्ट बी इन्फिनिटी. आता इन्फिनिटीकडनं जर ऑब्जेक्टला इन्फिनिटीला प्लेस केला असेल तर त्याच्याकडनं आलेले रेज असतात ते प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल ट्रॅव्हल करतात. मग हे सगळे रेज असतील ते एकमेकाला पॅरलल डिरेक्शनला ट्रॅव्हल होतील. तर लक्ष द्या, आपल्याकडे पॉईंट सोर्स आहे, त्याला प्लेस केला आहे इन्फिनिटीला. तो लाईट ऑल पॉसिबल डिरेक्शनला इमिट करतोय. ही लाईट कम्पॅरेटिव्हली लॉंगर टाईमसाठी ट्रॅव्हल होते. सो ईच लाईट विल ट्रॅव्हल विथ व्हिलॉसिटी C फॉर कम्पॅरेटिव्हली लॉंगर टाईम T सेकंड. बरोबर आहे?
सो ऑब्वियसली लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कंपॅरेटिव्हली लार्ज असणार. कन्सिडर दिस लार्ज डिस्टन्स ॲज रेडियस अँड पॉईंट सोर्स ॲज ओरिजिन. ड्रॉ अ स्पियर. आता ह्या स्पियरची रेडियस खूप जास्त आहे, सो यू विल गेट अ ह्यूज स्पियर. बरोबर आहे. सो स्मॉल पोर्शन ऑफ दी स्पियर विल ॲक्ट ॲज अ प्लेन वेव्हफ्रंट. सो A, B, C is a plane wavefront at time interval t सेकंड. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या थेरी एक्झामला 3-3 मार्कच्या शॉर्ट नोट्स आहेत. तर बघा, आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. काल आपण स्टडी केलं आहे, जर प्लेन वेव्हफ्रंट कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर त्यासाठी सोर्स हा पॉईंट सोर्स लागतो आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन्फानाईट असतं. बरोबर आहे. मग माझ्याकडे एक पॉईंट सोर्स आहे एस, ज्याला मी इन्फिनिटीला प्लेस केलं आहे. आता लाईट रे ट्रॅव्हल करतील फॉर कंपॅरेटिव्हली लॉंगर इंटरवल ऑफ टाईम. सो इन दॅट लॉंगर इंटरवल त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. सो हे लार्ज डिस्टन्स मी कन्सिडर केलं ॲज रेडियस अँड पॉईंट सोर्सला कन्सिडर केलं ॲज ओरिजिन. मी एक वेव्हफ्रंट ड्रॉ केला, मी एक स्पियर ड्रॉ केला. हा स्पेरिकल वेव्हफ्रंट एवढा ह्यूज असेल की त्याचा स्मॉल पोर्शन असेल, त्याला कन्सिडर करावं लागेल ॲज अ प्लेन वेव्हफ्रंट. सो ABC इज अ इनिशियल वेव्हफ्रंट. मला या वेव्हफ्रंटचं नेचर माहीत आहे. हा वेव्हफ्रंट आहे तो प्लेन वेव्हफ्रंट आहे. मला याची पोझिशन माहीत आहे. हा वेव्हफ्रंट आहे तो ओरिजिनल सोर्सपासून आहे ॲट अ डिस्टन्स CT विच इज कंपॅरेटिव्हली लॉंगर डिस्टन्स. आणि एक लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला प्लेस केला असेल तर त्याच्याकडनं आलेले रेज असतात ते एकमेकाला पॅरलल असतात आणि ते प्रिन्सिपल ॲक्सिसला देखील पॅरलल असतात. तर इनिशियल वेव्हफ्रंट आहे, त्याचं नेचर मला माहीत आहे. हा प्लेन वेव्हफ्रंट आहे, त्याची पोझिशन मला माहीत आहे. हा वेव्हफ्रंट आहे तो ओरिजिनल सोर्सपासून आहे ॲट अ डिस्टन्स CT. ओके. आता नीट लक्ष द्या. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल, point ABC will act as a secondary source and they emit secondary waves. Now, secondary waves emitted by each source will travel for comparatively longer time t1 second with speed c. So, each secondary wave will travel distance ct1. बरोबर आहे. सेकंडरी सोर्सनी इमिट केलेली लाईट ट्रॅव्हल होते फॉर कंपॅरेटिव्हली लॉंगर टाईम t1 सेकंड विथ स्पीड c. सो प्रत्येक सेकंडरी वेव्हजनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स CT1 असणार. बरोबर आहे. मग हे CT1 आहे, याला मी जॉईन केलं बाय ड्रॉईंग अ स्ट्रेट लाईन. सो हा पॉईंट A', हा पॉईंट B', हा पॉईंट C'. सो दिस इज a new wavefront at later instant of time t1 सेकंड. कळलं. मी पहिल्यांदा असं म्हणूयात, आपण काय केलं, ई सेकंडरी वेव्ह ट्रॅव्हल झाली फॉर टाईम इंटरवल t1 सेकंड विथ स्पीड c. सो प्रत्येक सेकंडरी वेव्हजनं कव्हर केलेलं डिस्टन्स CT1 असेल. मग ह्या CT1ला मी कन्सिडर केलं ॲज रेडियस अँड पॉईंट एला कन्सिडर केलं ओरिजिन आणि मी एक सर्कल ड्रॉ केलं. आणि ह्या सर्कलच्या सरफेसवरचे पॉईंट ह्याला स्ट्रेट लाईननं जॉईन केलं. सो हा मला मिळाला न्यू वेव्हफ्रंट ॲट लॅटर इन्स्टंट ऑफ टाईम t1 सेकंड. तर बघा, आपल्याला इनिशियल वेव्हफ्रंटचं नेचर माहीत आहे, पोझिशन माहीत आहे. तर आपण जॉमेट्रिक अरेंजमेंट ही केली आणि त्याच्यावरनं न्यू वेव्हफ्रंट कन्स्ट्रक्ट केला ॲट लॅटर इन्स्टंट ऑफ टाईम. क्लिअर झालं. सो दिस इज हायजीन्स कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. मी अजून एकदा एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. एस इज प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. दिस सोर्स इज प्लेस ॲट इन्फिनिटी. बरोबर आहे. इट विल इमिट अ लाईट विच ट्रॅव्हल फॉर कंपॅरेटिव्हली लॉंगर इंटरवल ऑफ टाईम t सेकंड विथ स्पीड c. सो each wave will travel distance CT in a given time. आता ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला प्लेस केला असेल
तर त्याच्याकडनं आलेले रेज असतील ते एकमेकाला पॅरलल असतात आणि ते प्रिन्सिपल ॲक्सिसला देखील पॅरलल असतात. मग आता हे लॉंगर डिस्टन्स CT1 आहे, लॉंगर डिस्टन्स CT आहे, याला मी कन्सिडर केलं ॲज अ रेडियस आणि पॉईंट सोर्स याला कन्सिडर केलं ॲज ओरिजिन. मी एक स्पियर ड्रॉ केला. आता हा स्पियर एवढा ह्यूज असेल की याचा स्मॉल पोर्शन आपण कन्सिडर करू ॲज अ प्लेन वेव्हफ्रंट. सो ABC इज प्लेन वेव्हफ्रंट ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम T सेकंड. इथे आपण टाईम आहे हा कंपॅरेटिव्हली लार्ज कन्सिडर केला आहे, त्यामुळे हे डिस्टन्स ट्रॅव्हल असणार आहे, हे कंपॅरेटिव्हली लार्ज असणार आहे. ह्या लार्ज डिस्टन्सला तुम्ही कन्सिडर केलं रेडियस आणि प्रायमरी सोर्सला कन्सिडर केलं ॲज ओरिजिन. तुम्ही जर स्पियर ड्रॉ केला, हा स्पियर इतका ह्यूज असेल की याचा स्मॉल पोर्शन ॲक्ट होईल ॲज अ प्लेन वेव्हफ्रंट. सो आपल्याला इनिशियल वेव्हफ्रंट मिळाला ॲट टाईम इंटरवल T सेकंड. हा वेव्हफ्रंट आहे, त्याचं नेचर मला माहीत आहे. हा वेव्हफ्रंट आहे तो प्लेन वेव्हफ्रंट आहे. ह्याची पोझिशन मला माहीत आहे. हा ओरिजिनल पॉईंट सोर्सपासून किती डिस्टन्सवर आहे, ॲट अ डिस्टन्स CT. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल पॉईंट ABC विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स अँड दी इमिट सेकंडरी वेव्ज. आता ह्याने इमिट केलेल्या सेकंडरी वेव्ज आहेत त्या ट्रॅव्हल करत आहेत फॉर टाईम इंटरवल T1 सेकंड विच इज कंपॅरेटिव्हली लॉंगर टाईम विथ स्पीड C1. सो प्रत्येक सेकंडरी वेव्ज असेल तिनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असेल CT1. मग हे डिस्टन्स आहे CT1, याला कन्सिडर केलं रेडियस आणि पॉईंट A याला कन्सिडर केलं ॲज ओरिजिन. आपण सर्कल ड्रॉ केले, बरोबर आहे. आता ह्या सर्कलचे जे पॉईंट आहेत, सर्कलवर जे पॉईंट आले त्यांना मी एका स्ट्रेट लाईननं जॉईन केलं, तर हा मला मिळाला नवीन स्पेरिकल वेव्हफ्रंट A', B', C' ॲट लॅटर इन्स्टंट ऑफ टाईम T1 सेकंड. तर बघा, आपल्याला इनिशियल वेव्हफ्रंट आहे त्याचं नेचर आणि पोझिशन माहीत आहे, तर लॅटर इन्स्टंटचा वेव्हफ्रंट आपण कन्स्ट्रक्ट केला बाय युजिंग सम जॉमेट्रिक अरेंजमेंट, आणि ही जॉमेट्रिक अरेंजमेंट म्हणजेच हायजीन्स कन्स्ट्रक्शन. क्लिअर झालं. थेरी एक्झामसाठी हे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात आलं. हे दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, 3 मार्क्सवाले हे 2 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन बाय युजिंग हायजीन्स कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, थांबूया.